1 जुलै 2017 एक्झॅक्ट 8 महिन्यानंतर म्हणजे नोटबंदीच्या 8 महिन्यानंतर गव्हर्नमेंटनी काय केलं तर जीएसटी ला इंट्रोड्यूस केलं. वन नेशन वन टॅक्स ह्या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत जीएसटी ला आणण्यात आलं होतं. म्हणजे सरकारचं जीएसटी आणण्यामागे उद्देश काय होता, जी किचकट टॅक्स प्रणाली होती ना भारताची त्याला सिम्प्लिफाईड करायचं होतं. गव्हर्नमेंटनी सांगितलेलं ज्यावेळेस जीएसटी 1.0 आलता, जीएसटीला इंट्रोड्यूस केलं त्यावेळेस आपल्याला असं पोर्ट्रेट करण्यात आलं की जीएसटी म्हणजे क्रांती आहे, लक्षात ठेवा. पण खऱ्या अर्थाने ती क्रांती होती का, त्याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण बघायला गेलं तर सॅनिटरी नॅपकिन्स असतील, माहिती आहे तुम्हाला सॅनिटरी नॅपकिन्सवर 12% टॅक्स लावलेला. जे ड्रग्स असतील, ड्रग्स म्हणजे जे औषध गोळ्या कॅन्सर असेल किंवा बाकीच्या आजारावरती त्याच्यावरती पण 18-12% टॅक्स लावण्यात आला होता. इसेन्शियल कमोडिटीज, अरे ते जाऊ द्या, एज्युकेशन आयटम रबर असतील, शार्पनर असतील, पेन्सिल असतील ह्याच्यावर देखील जीएसटी लावला होता. बरोबर आहे. मग आहे का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावल्या होत्या आणि खूप साऱ्या म्हणजे 2017 पासून ज्यावेळेस जीएसटी आलता ना तेव्हापासून जीएसटीवर टीका होत होती की जीएसटी मध्ये रिफॉर्म्स आणण्याची गरज आहे. जीएसटीला नाव काय दिलं माहितीये का पोझिशनने, गब्बर सिंग टॅक्स नाव दिलं. जीएस वरून काय गब्बर सिंग टॅक्स हे नाव दिलं. आणि खऱ्या अर्थाने एक प्रश्नचिन्ह उभा केलं सर्वांना अपोजिशननी की खरंच जीएसटी आपल्यासाठी चांगला होता की नव्हता. म्हणजे जीएसटी रिफॉर्म जीएसटी इंट्रोड्यूस केले ते तुम्ही देखील, आता मी त्याच्यावर काय माझं ओपिनियन देत नाही, तुम्ही विचार करा. पण एवढे की जे सध्या गव्हर्नमेंटने जीएसटी रिफॉर्म्स आणलेले आहेत ना, हे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म यांना म्हणता येणार नाही किंवा खूप मोठं रिव्हॉल्युशन म्हणता येणार नाही. सरकारकडून जी पहिले झालेली चूक आहे ना, त्या चुकीला गव्हर्नमेंटने काय केलेलं रे आता माझ्या वैयक्तिक मते आता दुरुस्त केलेलं आहे, समजतंय गव्हर्नमेंटनी. मग बघा आता जीएसटी रिफॉर्म्स आलेले आहेत. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे का, ह्यांनी काय केलं तर लक्षात ठेवा, लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टचं त्यांचं जे स्पीच होतं त्या स्पीच मध्ये त्यांनी 10 मोठ्या म्हणजे 10 मोठ्या अनाउन्समेंट केल्या. त्याच्यापैकी एक मोठी अनाउन्समेंट काय केली की ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्ही काय करणार आहे, देशातील जनतेला एक मोठं गिफ्ट देणार आहे, सरप्राईज देणार आहे. त्यांनी गिफ्ट दिवाळीच्या अगोदर खूप अगोदर आपल्याला दिलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानेच बरं का हे गिफ्ट म्हणता येत नाही, गव्हर्नमेंटची जी झालेली चूक आहे ना त्या झालेल्या चुकामध्ये आहे का त्यांनी केलेले आहे का बदलाव आपल्याला दिसतील, आता सरकारने केलेले बदलाव. मग नेमकं आता तेच जे नवीन बदलाव आहेत, कुठल्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत, कुठल्या वस्तू महाग झालेल्या आहेत, सर्वसामान्य जनतेच्या जीवनावर नेमकं इम्पॅक्ट काय पडणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला कशासाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कसं काय महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. नमस्कार, मी आतिश शिंदे, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. चला तर मग इंट्रो जरा लांब झाला, स्टार्ट करूया लेक्चरला जास्त उशीर न करता. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा जीएसटीला आणलं कधी गेलं तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं इंट्रोमध्ये की जीएसटीला 1 जुलै 2017 आणलं होतं. आता 1 जुलै 2017 जीएसटीला आणलं, बघा 1 जुलै 2017 जीएसटीला आणलं आणि बिगेस्ट इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म होते इंडियाचे त्यावेळेस. अरे एकच मिनिट मुलांनो, त्यावेळेस पोर्ट्रेट काय करण्यात आलं माहितीये का, असं याला पोर्ट्रेट काय करण्यात आलं जीएसटीला की जीएसटी बिगेस्ट टॅक्स रिफॉर्म्स आहेत. ठीक आहे, मग आता जे 1 जुलै 2017 जीएसटीला आणलं होतं त्याच्यामध्ये आता चेंजेस केलेले आहेत. जीएसटी 2.0 ची अनाउन्समेंट म्हणजे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी इंडिपेंडन्स डे लाच अनाउन्समेंट केली. आता जी 56वी जीएसटी काउन्सिलची मीटिंग झाली का रिसेंटली, कितीला रे 3 सप्टेंबरला मीटिंग झाली. त्यावेळेस जे जीएसटी काउन्सिलची जी मीटिंग आहे तिथं बहुमताने, कुठलेही मतभेद चर्चा न झाली, बहुमताने डिसिजन घेण्यात आले. जीएसटी काउन्सिल मीटिंगच्या अध्यक्ष होत्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. त्याच्यामध्ये हे जीएसटी 2.0 रिफॉर्म जे आणलेले आहेत त्याचे डिसिजन घेण्यात आले. आता जीएसटी 2.0 हे लागू कधीपासून होणार आहेत, हे नवीन रिफॉर्म्स लागू होणार आहेत 22 सप्टेंबर 2025 पासून. आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय होतं 2.0 रिफॉर्म्स आणण्याचे जीएसटी मध्ये, एक तर कॉमन मॅनला रिलीफ द्यायचा होता, पुन्हा काय इज ऑफ डुईंग बिझनेसेस असतील, बूस्ट दी ग्रोथ. आता तुम्ही एक विचार करा ना, सरकारचं म्हणणं काय येते की कॉमन मॅनला रिलीफ द्यायचा होता का, 1 जुलै 2017 जीएसटी आणले तेव्हापासून मग देशातली जनता मागचे 8 वर्ष झालं त्रासात होती का, तुम्ही आता रिलीफ देताय त्यांना, तुम्हीच आणलेले ना, बरोबर आहे. पुन्हा इज ऑफ डुईंग बिझनेस, जे लघु उद्योग होते, बारके बारके बिझनेसेस, त्यांच्यामध्ये म्हणजे पहिलेच मार्जिन कमी त्यांच्या बिझनेसेसमध्ये, जीएसटी मुळे त्यांच्यावर एक्स्ट्राचा ताण वाढलेला. हा, इकॉनॉमीला ग्रोथ करणे, इकॉनॉमीला बूस्ट करणे हे कारण असू शकतं, कारण की ट्रम्पनी जे टॅरिफ लावलेले आहेत ना त्या टॅरिफ विरुद्ध लढा देण्यासाठी हे जीएसटी 2.0 रिफॉर्म्स कामी येणार आहेत, समजतंय. पुढे बघा हे ऑब्जेक्टिव्ह होतं, गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही जीएसटी 2.0 रिफॉर्म्स आणलेले आहेत.
मग आता नेमकं जे पहिले कसं होतं जीएसटी मध्ये टोटल 4 स्लॅब होते जीएसटी मध्ये. ज्यावेळेस 2017ला जीएसटी आलं तेव्हापासून 4 स्लॅब होते जीएसटी मध्ये. एक 12%, 5%, 12%, 18% आणि 28%चा स्लॅब होता. आता ह्याला काय केलेलं आहे, काढून टाकलेला आहे आणि का फक्त 2 स्लॅब ठेवलेले जीएसटीचे, एक म्हणजे 5% आणि दुसरं म्हणजे 18%. आणि एक आहे का काय केलेलं, एक ब्रॅकेट, सेपरेट ब्रॅकेट बनवण्यात आलेला आहे. म्हणजे तसं आयडियली बघायला गेलं तर 3 स्लॅब आहेत आता, पण 2 स्लॅब नाहीत. एक 40%चा स्लॅब आहे ना, पण ह्याला स्लॅब मध्ये कन्सिडर केलं नाही. सरकार काय म्हणले की एक आम्ही सेपरेट जीएसटीचा आहे का टॅक्सचा ब्रॅकेट क्रिएट करत आहोत. कशासाठी? लक्झरी आणि जे सीन गुड्स आहेत का ह्यांच्यासाठी, जसं की टोबॅको, पान मसाला, त्याच्यानंतर आहे का एरिएटेड ड्रिंक्स. एरिएटेड ड्रिंक्स म्हणजे कुठले रे, ज्या आहे का हायली आहे का शुगर त्याच्यामध्ये म्हणतो ना आपण, एनर्जी ड्रिंक्स असतील तुमच्या, त्याच्यामध्ये एका शुगरचं कॉन्सन्ट्रेशन ते जास्त असतं, मग त्या ड्रिंक्स असतील. पुन्हा हाय एंड कार्स असतील, पुन्हा आहे का प्रायव्हेट एअरक्राफ्ट याच असतील. ह्या सगळ्यावर नाही का 40% आहे का ह्या ब्रॅकेटमध्ये टाकलेला आहे. टोटल बघा 2 स्लॅब ठेवलेले आहेत, जे 18% आणि 12% आणि 28% हे जे स्लॅब होते त्याला काढून टाकलेला आहे. आणि एक नवीन ब्रॅकेट तयार करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटद्वारे 40%चं. ओके. मग बघा आता ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बघायला 3 स्लॅब आहेत बरं, हे सेपरेट ब्रॅकेट आहे, त्याला स्लॅब मध्ये टाकलेलं नाही. 40% सेपरेट ब्रॅकेट बनवलेला आहे. आता सरकारने हे रिफॉर्म्स आणलेले आहेत बरोबर. आता एक्झम्पशन कशाला दिलेलं आहे, सिगारेट्स, च्युइंग टोबॅको, बीडी असतील, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावरती काय रे, ओल्ड रेट्स कंटिन्यू टिल दी सेस लोन क्लिअर. ह्याच्यावरती जे ओल्ड रेट आहेत का, हे एवढे जे प्रोडक्ट आहेत ना, सिगारेट, त्याच्यानंतर तंबाखू नसते आपलं, टोबॅको, च्युइंग टोबॅको, त्याच्यानंतर बीडी, ह्यांच्यावर ओल्ड रेट्सच लागणार आहेत. ह्यांना एक्झम्पशन देण्यात आलेलं आहे जीएसटी 2.0 रिफॉर्म्स मधून. आता बघा, म्हणजे वैयक्तिक माझ्या मते आहे का, आता हे 2 नवीन स्लॅब्स आलेले आहेत, या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की आहे का. गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, इसेन्शियल मेडिकल ज्या औषध गोळ्या आहेत त्याच्यावरचा टॅक्स कमी केलेला आहे, इन्शुरन्सवरचा टॅक्स आहे का नील केलेला आहे, हे चांगल्या गोष्टी आहेत. पण माझ्या मते काय माहिती का, इंडिव्हिज्युअली सरकारने आहे का नेमकं हे 2 स्लॅब ठेवलेले आहेत, का आत्ताच जीएसटी रिफॉर्म्स का आणलेले आहेत. कारण मागच्या 8 वर्षापासून आहे का, लक्षात ठेवा, जी इन्शुरन्सवरला आहे का मागणी होत होती की तुम्ही इन्शुरन्सवर जीएसटी लावताय 18%, 12%, 28%, तो काढा म्हणून मागणी होती. गव्हर्नमेंटने आत्ताच का काढला? आत्ताच गव्हर्नमेंटला काळजी काय, एवढी देशातल्या जनतेची एवढी काळजी आली? कारण की 6 महिन्यानंतर बिहारमध्ये आणि वेस्ट बेंगालमध्ये इलेक्शन आहे. एक्झॅक्ट 6 महिन्याच्या आतमध्ये पुढल्या. आणि देशातल्या, आता तुम्ही विचार करा, जे मोठ्या बिग सिटीज मधले राहणारे लोक, त्यांना काय फरक पडणार आहे गाव? खायच्या प्यायच्या 5 रुपयाच्या बिस्किट पुड्याची किंमत कमी झाली किंवा 1 किलो साखरेचे म्हणजे हे जे भाव कमी झाले, त्यांना एवढा फरक पडणार आहे का? नाही ना. सर्वसामान्य जनता बिहार, वेस्ट बेंगालमध्ये सगळी मेजॉरिटी ऑफ दी जनता सर्वसामान्य गरीब आहे, दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यांच्या जीवनावर डायरेक्ट इम्पॅक्ट पडणार आहे. माझ्या वैयक्तिक मते इलेक्शन एक कारण असू शकतं. पुन्हा त्याच्यानंतर दुसरं कारण काय रे, जे टॅरिफ लावलेले आहेत त्या टॅरिफ अमेरिकेने 50%, त्याला टॅकल करण्यासाठी पण गव्हर्नमेंटने हे प्रयत्न केला असेल. आणि दुसरं काय अजून तर फेस्टिव्ह सीझन आहे. फेस्टिव्ह सीझन म्हणजे काय रे, दिवाळी यायला लागलेली आहे आता बरोबर आहे. आता दिवाळीमध्ये लोक काय करतील, सर्व वस्तूंच्या किमती स्वस्त झालेल्या आहेत, लोक जास्त पैसा खर्चतील. लोकांनी जास्त पैसा खर्च केला की इकॉनॉमीमध्ये कॅश फ्लो वाढेल. ठीक आहे. रिपोर्टचा विचार करायला गेला तर आहे का 1.98 लाख करोड रुपयाचा एक्स्ट्रा पैसा आहे का, हे जे नवीन टॅक्स रिफॉर्म आणले हे फेस्टिव्ह सीझन मध्ये का आपल्या इकॉनॉमीमध्ये ऍड होणार आहे, हे जे रिफॉर्म्स आणले त्याच्यामुळं. ठीक आहे. मग फेस्टिव्ह सीझन्स म्हणा, ह्याच्यामुळे रिफॉर्म्स आणले असतील सरकारने. पण असो, सामान्य जनतेला एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे गव्हर्नमेंटने आणि ह्याच्याने आपल्या खरंच जीवनावरती इम्पॅक्ट पडणार आहे. कारण की कसा, वस्तूच्या किमती स्वस्त झालेल्या आहेत. कशा बघा आता, हाऊस होल्ड आणि एफएमसीजी प्रोडक्ट बघितलं तर एफएमसीजीचा फुल फॉर्म काय, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. ठीक आहे. फुल बघायला गेलं तर ह्या वस्तू जसं की बघा आता मिल्क असेल, पनीर असेल आणि ऑल इंडियन ब्रेड्स असतील, ह्यांच्यावरती टॅक्स नसणारे, नील असणारे, नील टॅक्सच नाही द्यायचा. पनीर तो स्वस्त होणार आहे भाई, ब्रेड्स असतील आपले ते स्वस्त होणार आहेत. पुन्हा साबण असेल, शॅम्पू असेल, टूथपेस्ट असेल, टेबलवेअर असेल, बायसिकल्स असतील, ह्याच्यावरती किती टॅक्स लागलेला आहे? फक्त 5% जीएसटी द्यावा लागणार आहे. ह्याच्या पण वस्तू म्हणजे ह्यांच्या किमती काय होणार आहेत रे, स्वस्त होणार आहेत, आता भाव कमी होणार आहेत. आणि फेस्टिव्ह सीझनला काय फायदाच आहे ना जनतेला. पुन्हा पॅकेज फूड्स असतील, नमकीन, सॉसेस असतील, चॉकलेट असेल, पास्ता, कॉफी, ह्याच्यावर अगोदर 12 ते 18% टॅक्स होते. नमकीन, सॉसेज, चॉकलेट, पास्ता, कॉफी, ते आता त्याला 5%च्या ब्रॅकेटमध्ये आणलेला आहे. 5% म्हणजे ह्याचे भाव देखील कमी होणार आहेत. हा, आता गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट केलेले आहेत, पण कंपन्यांनी ते लागू करावे. नाहीतर आपल्याला माहिती आहे आपल्या इथल्या कंपन्या कशा आहेत, त्या एक्स्ट्रा प्रॉफिट भेटल, रेट आहे तीच ठेवू द्या. भले सरकारने जीएसटी कमी आकारलाय, पण ते आपल्याकडे ऍज इट इज काय करतील, वसूल करतील. ठीक आहे.
हे का सरकारने ह्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे की ज्या कंपनीज या गुड्स प्रोड्यूस करतात त्यांनी ते इम्प्लिमेंट केले पाहिजे, ह्याच्यावर गव्हर्नमेंटनं विशेष लक्ष दिलं पाहिजे. पुढे त्याच्यानंतर लक्षात ठेवा, टीव्ही असेल, एसी असतील, डिशवॉशर असेल, ह्यांच्यावर आधी 28% जीएसटी होता, आता किती पर्सेंट रे? 18%च्या ब्रॅकेटमध्ये आणलेला आहे. आता दोन तर ब्रॅकेट आहेत, 5% आणि 18%चा ब्रॅकेट आहे. ठीक आहे. आणि 40%चा सेपरेट काय करण्यात आलेला आहे, एक ब्रॅकेट बनवण्यात आलेला आहे. ओके. आता दोनच स्लॅब आहेत जीएसटीचे. पुढे बघा त्याच्यानंतर हाऊसिंग अँड मटेरियल बघायला गेलं तर सिमेंटवर आधी 28% जीएसटी होता, आता किती जीएसटी आहे? 18% आहे. पुन्हा मार्बल, ग्रेनाइट, ब्रिक्स, बांबू फ्लोरिंग, वुडन प्लेट्स असतील त्याच्यावर अगोदर 12% जीएसटी होता, आता जीएसटी किती आहे रे? 5% जीएसटी आहे. किती? 5%. आता स्मॉल कार्स बघा, आता स्मॉल कार्स जे असतो ना, म्हणजे बारक्या गाड्या तुम्ही म्हणू शकता, किंवा टू व्हीलर ज्या 350 सीसी पेक्षा कशा आहेत रे? कमी आहेत. 350 सीसी पेक्षा कमी असणाऱ्या टू व्हीलर्स आहेत ना, त्याच्यावर अगोदर 28% जीएसटी लागायचा, आता किती पर्सेंट लागणार आहे रे? 18%. किती? 18%. हा, 350 सीसी पेक्षा जास्तची बाईक तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आहे का जीएसटी काय करावं लागेल रे? डायरेक्ट आधीवर 28 होता, आता डायरेक्ट 40% जीएसटी द्यावा लागेल. 40% ब्रॅकेटमध्ये येणार आहेत 350 सीसी पेक्षा जास्त मोठ्या बाईक्स. पण 350 सीसी पेक्षा जर कमी एखादी बाईक असेल तर ते 18% ब्रॅकेटमध्ये येणार आहे. पुन्हा बस असतील, ट्रक असतील, 3 व्हीलर्स, ऑटो पार्ट्स असतील, हे पण अगोदर 28% आहे का स्लॅब मध्ये येत होते, आता ते 18%च्या स्लॅब मध्ये येणार आहेत. 18%च्या. ओके. पुन्हा ऍग्रिकल्चर आउटपुट आणि ह्याच्यामध्ये ऑटोमोबाईल्स मध्ये एक स्पेशल मेन्शन आहे बरं, लक्षात ठेवा. सीएनजी, पेट्रोल आणि एलपीजी वर चालणाऱ्या ज्या 1200 सीसीच्या गाड्या आहेत का एसयूव्ही, म्हणजे बघा सीएनजी, एलपीजी आणि अजून काय पेट्रोल. ठीक आहे. पेट्रोल ह्याच्यावर आहे का, ह्याच्या ज्या 1200 सीसी पेक्षा जर आहे का, म्हणजे खालच्या जर गाड्या तुम्ही परचेस केल्या का, त्यांच्यावर देखील टॅक्स किती लागणार आहे? 18% टॅक्स द्यायला लागणार आहे. पण जर तुम्हाला एखादी सीएनजी वर चालणारी कार गाडी, एलपीजी वर चालणारी कार गाडी, पेट्रोलवर चालणारी कार गाडी जी की 1200 सीसी पेक्षा जास्त आहे ती परचेस करायची असेल तर तुम्हाला टॅक्स किती द्यायचा आहे? 40% टॅक्स लागेल त्याच्यावर. 40%. सेम तसंच आता लक्षात, डिझेलवर चालणारी तुम्हाला एखादी कार गाडी विकत घ्यायची आणि ती जर 1500 सीसी पेक्षा जास्त असेल तर तिच्यावर तुम्हाला का 40% टॅक्स द्यायचा आहे. हा, 1500 सीसी पेक्षा कमी असेल तर तिच्यावर 18% टॅक्स लागणार आहे. म्हणजे ज्या स्मॉल एसयूव्हीज आहेत त्या घेताना तुम्हाला फायदा होईल, पण लक्झरी मोठी गाडी घ्यायची असेल तर मात्र लॉसच आहे. पुढे बघा, ऍग्रिकल्चर ट्रॅक्टर जर विकत घ्यायचा, पहिले 12% जीएसटी द्यावा लागत होता, आता किती पर्सेंट द्यावा लागतोय? फक्त 5%. टायर आणि त्याचे पार्ट्स असतील ट्रॅक्टरचे त्याच्यावर 18% अगोदर जीएसटी द्यावा लागत होता, आता 5% टायर स्वस्त होणार आहेत. पुन्हा हार्वेस्टर असेल, थ्रेशर्स असेल, स्प्रिंकलर जे की तुम्ही शेतीमध्ये यूज करता, ड्रिप इरिगेशन, अरे ऍग्रिकल्चर इनपुट्सवर देखील 18% शेतकऱ्यांनी जीएसटी दिलता. आणि सरकार काय म्हणायचं, प्रत्येक फार्मरच्या अकाउंटवर 2000 रुपये येणार आहेत, वर्षाला 6000 रुपये. अरे कसं तुम्ही 6000 रुपये देत होते फार्मरला? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा कुठल्या स्कीमच्या अंतर्गत शेतकऱ्याला आहे का आपण ती स्कीम बघितलेली आहे, 6000 रुपये भेटत होते महिन्याला, 3 टप्प्यामध्ये 2-2 हजाराच्या. सरकारला 6000 रुपये द्यायचे, इकडे शेतकरी खुश व्हायचा आणि इकडे 18% जीएसटी लावलेली. एकूण एकच होतं की ऍग्रिकल्चर. तुम्हाला काय ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर घ्यायचे किंवा काय हार्वेस्टरनं काय करायचंय का, तुम्हाला पैसे द्यावे लागत होते ना, जीएसटी तर आकारतच होतं तुमच्याकडून सरकार. म्हणजे कसं एका हाताने देत होतं, एका हाताने घेत होतं, तोंड दाबून बुक्याचा मारा करत होतं. असं आहे. हार्वेस्टर, थ्रेशर, स्प्रिंकलर्स, ड्रिप इरिगेशन, पोल्ट्री, बी किपिंग इक्विपमेंट्स असतील ह्याच्यावर पहिले 12% जीएसटी होता, आता 5% केलेला आहे. पुन्हा पेस्टिसाइड, बायोपेस्टिसाइड, नॅचरल मिथेनॉल आहे का, ह्याच्यावर 5% जीएसटी आणलेला आहे. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये म्हणजे हे बेनिफिट्स होणार आहेत लोकांना. सर्व्हिस आणि वेलनेसचा विचार करायला गेलं तर हॉटेल्स आहे का, लक्षात ठेवा. हॉटेल्स, आता जर तुम्ही एखाद्या हॉटेलवर गेले, राहिले बिले मस्तपैकी स्टे केला तर म्हणजे हॉटेल्सला पहिले 12% जीएसटी लागलेला, त्याच्यावर पे करावा लागत होता तुम्हाला. आणि का आता किती पे करावं लागणार आहे? फक्त 5%. जिम, सलॉन, योगा सर्व्हिसेस ह्या 18%. जी लोक जिमचं सबस्क्रिप्शन घेत होते का, आता जिमवाल्याला सांगा जीएसटी कमी झालाय, सबस्क्रिप्शन जरा कमी कर, 5%च तुझ्यावर जीएसटी लागणार आहे. तर जिमवाला अजून भाव वाढवल. ठीक आहे. हँडीक्राफ्ट्स आणि टेक्सटाईलचा विचार करायला गेलं तर मॅनमेड फायबर असेल त्याच्यावर पहिले 18% जीएसटी द्यावा लागत होता. मॅनमेड फायबर सरकार काय म्हणत होतं, हँडीक्राफ्टला प्रमोट करायचं. अरे कसं 18% टॅक्स द्यावा लागल्यावर कसं त्याची ग्रोथ होणार आहे? आता कमी करून आहे का फायनली काय केलेलं आहे, 5% आणलेला आहे. मॅनमेड एअर नसेल त्याच्यावर 12% जीएसटी द्यावा लागत होता, आता 18% आता 5% द्यावा लागतो. पुन्हा हँडीक्राफ्ट आयडल्स असतील, स्टॅच्यू असतील,
पेंटिंग्स, टॉयज ह्याच्यावर अगोदर 12% जीएसटी होता, आता किती रे 5% जीएसटी आहे. किती 5%. सर्वसामान्याला, गरीब जनतेला डायरेक्ट खरंच याच्यामुळे फायदा होणार आहे. एज्युकेशन सगळ्यात मला आहे का जबर वाटत होतं दोन गोष्टी. एक एज्युकेशन टूल्स असतील त्याच्यावरती जो गव्हर्नमेंटने लावलेला जीएसटी, जो सॅनिटरी नॅपकिन्स असतील त्याच्यावर 12% जीएसटी. हा 2018 नंतर सॅनिटरी नॅपकिन्स वरती लावलेला जीएसटी आहे का तो काय केला काढून घेतला. ठीक आहे. पण नंतर अजून होता ना एज्युकेशन टूल्सवर, जसं की बुक्स असतील, एक्सरसाइज बुक्स, पेन्सिल, शार्पनर असतील, खोड रबर म्हणता तुम्ही, खोड रबर असतील त्याच्यावर जीएसटी आता नील केलेला आहे, 0% केलेला आहे. ज्योमेट्री बॉक्स असेल, कार्टून्स असतील, त्यानंतर ट्रेज असतील वेगवेगळे त्याच्यावर ज्योमेट्री, कंपास बॉक्स मध्ये कंपास बॉक्स त्याच्यावर 12% जीएसटी होता आधी, आता किती केलेला आहे 5% स्लॅब मध्ये आणलेला आहे. मेडिकल आणि इन्शुरन्स हे सर्वात बेस्ट केलेला आहे. टोटल हा आकडा लक्षात ठेवा, 33 लाईफ सेव्हिंग जे औषध आहेत का आणि डायग्नोस्टिक किट्स आहेत का त्याच्यावर अगोदर 12% जीएसटी द्यावा लागत होता. म्हणजे एक्स्ट्रा 12% लोकांना पे करावे लागत होते, महाग पडत होते औषधं लोकांना, इन ह्युमन होतं हे, अशी टीका केली जात होती सरकारवर. मग आता सरकारला 8 वर्षानंतर जीएसटी आलेला आहे का सुद्धा आलेला आहे, जरासं ज्ञान आलेला आहे. त्यांनी 33 लाईफ सेव्हिंग ड्रग्स आहेत का ज्याच्यामुळे माणसाचा जीव असतो त्याच्यावरचा जीएसटी काय केला डायरेक्ट नील करून टाकलेला आहे. चांगली गोष्ट आहे. पुन्हा आयुर्वेदा असेल, युनानी असेल, होमिओपॅथी ह्याच्यावर 12% जीएसटी होता, तो आता 5% केलेला आहे, 5% स्लॅबवर आणलेला आहे. मेडिकल असेल लक्षात ठेवा, म्हणजे मेडिकल ऑक्सिजन, थर्मामीटर, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट ह्याच्यावर पण 12 ते 18% जीएसटी होता, तो पण कमी करून आता 5% आणलेला आहे. पुन्हा स्पेक्टेकल्स असतील, गॉगल्स असतील, ठीक आहे ठीक आहे, करेक्टिव्ह गॉगल्स त्याच्यावर 28% जीएसटी द्यावा लागत होता, आता 5% केलेला आहे. आणि सगळ्यात बेस्ट लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमवर जीएसटी तुम्हाला द्यावा लागणार नाहीये. ठीक आहे, कसलाच. आता जर तुम्ही पहिली पॉलिसी घेतली असेल कितीची, लेट सपोज 2000 ची पॉलिसी घेताय, 18% 2000च्या करा कॅल्क्युलेट किती होतंय ते, तुम्हाला तेवढा काय करायला द्यावा लागत होता रे जीएसटी द्यावा लागत होता. 1% म्हणजे किती, 18%, 2000च्या 10% किती 200, 1% किती 20, 82 16, 216 360 रुपये एक्स्ट्राचे पे करावे लागत होते तुम्हाला. आता लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स वरती तुम्हाला कसलाही जीएसटी द्यायचा नाही, प्रीमियम स्वस्त होणार आहे. पॉलिसी घ्या आता, आधीच पेनिट्रेशन कमी आपल्या देशामध्ये लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्सचं. ठीक आहे, असो चलो पुढे बघा. आता वायडर बेनिफिट्स काय, आता प्राइस काय होणार आहे, गव्हर्नमेंटचा उद्देश काय आता बा सध्या काय म्हणते की सरकार काय म्हणते की शॉर्ट टर्म मध्ये आता जीएसटी जे रिफॉर्म्स आणलेले कामे त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला नुकसान होणार आहे, ठीक आहे. पण लॉंग टर्म मध्ये काय होईल रे, प्राइस कमी होणार आहे. प्राइस कमी केल्यामुळे काय होणार, डिमांड वाढणार आहे. डिमांड वाढल्यामुळे काय होणार, इकॉनॉमीला डायरेक्ट फायदा होईल. आणि त्यासोबत 40%चा ब्रॅकेट आणलेला आहे ना, त्या 40%च्या ब्रॅकेटमुळे काय होणार आहे, एक्स्ट्राचा इन्कम गव्हर्नमेंटला होणार आहे, सरकारचं असं म्हणणं येत आहे. ह्याच्यामुळे एमएसएमईला सपोर्ट भेटलाय, इज ऑफ कम्प्लायन्स असतील, म्हणजे एका लक्षात ठेवा जे फास्टर रिफंड, डिजिटल फायलिंग वाढेल, रेव्हेन्यू मॉडेल म्हणजे कमी रेट्स आहेत तर आहे का काय होतील, वाईडर बेस म्हणजे बेस पण वाढेल ना, इन्कम पण एक्स्ट्रा होईल. आणि सोशल प्रोटेक्शन केलंय म्हणते सरकार, इन्शुरन्स आणि मेडिसिन एक्झम्पशन, स्ट्रेंथन द हाऊसहोल्ड सिक्युरिटी, थोडक्यात समजतंय. पुढे बघा आता, बघायची गरज नाहीये टोटल, ओके समजलं तुम्हाला. तर बघा माझ्या परीने एक प्रॉपर जरासं एक्झामच्या अँगलनी न शिकवता एक जस्ट काय म्हणते थोडक्यात समजून सांगायचा तुम्हाला मी केलेला हा प्रयत्न आहे. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. तुमचा जोही फीडबॅक असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही फीडबॅक ऍक्सेप्ट केले जातील. निगेटिव्ह केलं म्हणून त्यांना लगेच काय म्हणते डिलीट वगैरे तसं काही नाही, रिप्लाय दिलं जाईल तुमचे जेवढे पण प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक असेल तर फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरायचं नाहीये. लेक्चर आवडले असेल लेक्चर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.